भाई आज गेला ना तुमचा भाऊ सर पोलीस स्टेशन मध्ये आणि आम्ही या भांडुकल्याच्या दुकानात का करू राहिलो ते मी तुम्हाला सांगतो. समोर स्टोरी तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पोट्टू मी माही आज सगळ्यात पहिले मी निघालो पुलगाव पोलीस स्टेशनला आपल्या हडपका गणपतीचं परमिशन काढाले. पुलगावले पोहोचल्याबरोबर थोडासा बी टाइम नाही वाया घाला तर आम्ही गेलो सर पोलीस स्टेशन मध्ये. पण तिथे जाऊन पाहतो बँड वाजत होता, पोलीसवाले नाचत होते. आम्हाला समज नाही का इथं चालू काय. थोडंसं इकडे तिकडे पाहिल्यावर आम्हाला दिसले मग बाप्पा. मग आम्हाला समजलं का इथं चालू आहे बाप्पाचं विसर्जन. मग मी गेलो बाप्पाचं दर्शन गिर्शन घेतलं. आम्ही थोडीशी विचारपूस केल्यावर समजलं आम्हाला का आमचं काम काय आज होणार नाही. मग नाराजून निघालो. चाल म्हणलं बाकीचे कामं करून घेऊ. मग तिथून आलो आम्ही सर या भांडुकल्याच्या दुकानात आपल्या घरापासच्या लहानच्या बाईसाठी बॉल घ्यायला. बॉलगी घेतला, गुपचूप खाल्ले, मस्त एक गरम चाय मारला, निघालो घराकडे झाले. मग रस्त्यात दिसला आम्हाला मेला. तसा तर मेला रात्रीचं चालू राहते पण आम्हाला रोड खराब असल्याच्या रातचं काय घरचे लोक येऊ नाही देत. मग आम्ही दिवसाच पाहायला गेलो. तिथून आम्ही घराकडे झाले निघालो होतो तर रस्त्यात लागला आम्हाला पाणी काय जोरानं होता नाही तर आम्ही काय थांबलो ना. आम्ही निघालो सर घराकडे झालो. घरी येऊन पोहोचलोच होतो तर तेवढ्यात आलं आपल्याला पार्सलवाल्याचा फोन, कारण का आपलं पार्सल आलं तर बस स्टॉपवर ते घ्यायला जायचं होतं. तिथे गेलो, आपलं पार्सल घेतलं, मस्त एक चहा मारला. तिथून डायरेक्ट गेलो आपल्या पोट्ट्याजवळ. आपल्या पोट्ट्याची मीटिंग चालूच होती डेकोरेशन. डायरेक्ट प्लॅस्टिकची तालपत्री आणून दिली आणि लागलो आम्ही कामी. आणि मी जुना मिस्त्री कामावरचा पोरगा असल्याच्यानं मॅच मग यायला स्टेज ठोकून दिलं. आणि हो दिखाव्यावर नको जाऊ रे बा. हे गणपती म्हणजेच हे मंडळ त्या लहान लहान लेकरायचं वे आणि आमच्या मौल्यातल्या बायाचं. आम्ही फक्त कार्यकर्ते. तसं पण बाप्पा आपली भक्ती पाहिजे, आपला दिखावा आणि पैनावा नाही. काम चालूच होतं तेवढ्यात आपला विक्रम भाऊ आपल्यासाठी चहा घेऊन आला. मग लागलो आम्ही चहा प्यायला. चहा पेता पेता आम्ही राहिलेली प्लॅनिंग करून घेतली. मग चहा घे पिऊन आम्ही लागलो डबल कामी. तर आम्ही तर आता इथं असंच राहणार आहोत काम करत. आपण भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.